2 वाट्या पुलाव बनवण्यासाठी घेतलंय मी 1 चमचा जिरं, 4-5 लवंग, 2 चमचे तूप, 1 चमचा हळद आणि रेडीमेड आपला मसाला असतो पुलाव मसाला तो घेतला 2 चमचे, लाल तिखट 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि 2 चमचा आलं लसूण पेस्ट घेतले. आणि इथे मी भाज्यामध्ये घेतले वाटाणे घेतलेत अर्धी वाटी, फरसबी आणि ही मिरची ढोबळी मिरची नव्हती म्हणून मी जाडवाली मिरची घेतली, ही तिखट नसते ती घेतली. 1 वाटी फ्लावर आणि टमाटर 1 गाजर, 1 बटाटा आणि कोथिंबीर आणि लिंबू घेतला आहे आणि 1 कांदा घेतला आहे. तूप घालून घेऊया. 2 चमचे तूप आहे. लवंग आणि जिरं घालूया आपण. जिरं आपलं तडतडले. आता आपण कांदा घालूया. कांदा भाजले. आपण 1 चमचा हळद होती, आलं लसूण पेस्ट 2 चमचे, लाल आपलं कश्मीरी मिरची ते थोडं भाजून घेऊया. हा पुलाव मसाला थोडं आपण पाण्याचं हे घेऊया. थोडंसं पाणी घालायचं तसं खाली मसाला नाही लागला पाहिजे. थोडं बारीक गॅस करून वाफून घेऊया भाज्या. 5 मिनिटासाठी आपण वाफून घेऊया भाज्या. मिनिटं झालेत वाफवल्यात भाज्या. वाफवल्यात जास्त पण नाही शिजवायच्या, थोडं शिजवायचं, लय पण डाळा नको आहे पुलावमध्ये. तर आपण हे अर्धवट असे शिजून घेतले आणि पाणी काढून घालून घेऊया तांदूळ. थोडीशी वाफ काढून घेऊया आपण 2 मिनिटं बारीक गॅसवरती. जरा 2 मिनिटं आपण वाफ काढून घेतली. थोडं झालं